तिकीट काढून प्रवास करायचा आहे. नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना, आता काय पैसे घेताय. आजच्या दिवसापुरतंच आहे, कारण आज उद्घाटन आहे. त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा. नाहीतर मी मागापासून बघतोय, मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही अशा चेकाळलाय, तुमचे नेते उठले की वो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही. परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली. आपण जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. कशामध्ये आपण वाद घालतोय, कशा करता समाजामध्ये तेढ निर्माण करता. अरे आपण सगळे माणूस आहेत, माणुसकी दाखवा. शेवटी आमच्या राज्याला, महायुती सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा. आम्ही जातीचं पातीचं नात्याचं गोत्याचं राजकारण करायला आलेलो नाहीये. आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहे, केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, राज्याचे मुख्यमंत्री सतत त्या ठिकाणी काम करतायत. कुठल्याही विकास कामाच्या बद्दल कुणी जर अडथळा आणला तर अधिकाऱ्यांना सांगतात, इथं राजकारण करायचं नाही, इथं समाजाचं हित बघायचं आहे. ह्या पद्धतीनं काम चाललंय. आज गेल्या काही महिन्यात मला तर आज इतकं वाईट वाटलं की मी सहज विचार करत होतो, केशर काकू क्षीरसागरांच्या काळात भूमिपूजन झालं, त्याच्यानंतर रजनीताई पाटील खासदार झाल्या, नंतर जयसिंगराव गायकवाड 2 वेळेला खासदार झाले, नंतर मुंडे साहेब 1 वेळेला खासदार झाले, नंतर अचानक ते आपल्याला सोडून गेले. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्यामध्ये नंतर प्रीतमताई राहिलेल्या टर्ममध्ये आल्या, नंतर अजून एक टर्म प्रीतमताईंना मिळाली आणि आता बजरंग सोनवणे आले. एवढे खासदार झाले तेव्हा कुठं आपली रेल्वे अजून पण पुढे जायची आहे. मी या मताशी सहमत आहे. मुख्यमंत्र्यांशी मी आत्ताच बोलत होतो की अहिल्यानगर नाही, आम्हाला पुण्याला जायचंय. पुण्यापर्यंत हडपसरला तिथं आम्ही आता व्यवस्थितपणे स्टेशन करतोय आणि पुण्यानंतर आपल्याला मुंबईला जायचंय. मुंबईला देखील तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही, परंतु त्याच्याकरता देखील रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घातलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन, त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन, त्याच्यामध्ये अनेक शहरांच्या मध्ये मेट्रो, त्याच्यामध्ये आपल्या इथं अनेक जुने प्रलंबित राहिलेले रेल्वेचे प्रकल्प, अनेक रेल्वे स्टेशन, इतकी सुंदर रेल्वे स्टेशन वेगवेगळ्या भागातली होत आहेत. हे आपल्या सर्वांचं काम आहे. हे रेल्वे स्टेशन पण अजून काही थोडंसं काम राहिलंय. मी सकाळी मीना साहेबांशी आणि बाकीच्या मान्यवरांशी बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही नको तिथे राजकारण आणू नका. आम्ही मुख्यमंत्री सगळे तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहोत, परंतु काम चोख झालं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आज मी सकाळी 7:30ला कॅथ लॅबचं उद्घाटन केलं. इतकं सुंदर काम झालेलं आहे. 10 महिने 9 महिने पडलं होतं. थोडंसं 50 लाख रुपये पाहिजे होते. मी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगितलं, थोड्या पैशाच्या करता माझ्या बीड मधल्या 6 विधानसभा मतदारसंघातली जी कामं थांबलीत आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला दोघं पैसे उपलब्ध करून देऊ. हा शेवटी जनतेचा पैसा आहे. तुमच्या भल्याच्या करता खर्च आम्ही करणार. आम्ही तिथं भेदभाव करणार नाही. त्याच्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम आम्ही केला. आदर्श गाव वंजारवाडीला आम्ही भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आम्ही सुरू केले. जवळपास 250 का 290 कोटीची बक्षिसे आपण ठेवलेली आहे. गावागावांनी एकत्र आलं पाहिजे. श्रमदान करा, लोकसहभाग दाखवा, ह्याच्यातून गावं चांगली करा. अशा पद्धतीचं अभियान आज आपण आजच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. ही सगळी कामं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की CIIT माझ्या बीड परिसरातले गोरगरिबांची मुलं शिकावी, त्यांना चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग मिळावं म्हणून 200 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करत आहे. त्याच्यातले 35 कोटी रुपये आता दिले. जागा दिली MIDCने, त्याचं भूमिपूजन आम्ही केलंय. लवकर ते काम पूर्ण झाल्यावर दरवर्षी 7,000 विद्यार्थी इथनं बाहेर पडणार आहेत.
आपण रेल्वेचं जसं स्वप्न बघितलेलं होतं ते राहिलेलंही आम्ही पूर्ण करतोच, परंतु विमानतळ आपल्याला करायचंय. त्याच्याकरता लवकरच आपण धावपट्टी करणार आहे. उद्याच्याला कोणी उद्योगपती आपल्याला MIDC इथं वाढवायची आहे. मी कलेक्टरांशी बोललो, आता मुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्री महोदय जावा म्हणाले पुढे जा, पण कलेक्टरजी सकाळी आपलं बोलणं झालेलं आहे. तिथं जागा 1001 एकर कशी मिळेल ती पहा आणि